बोला राधे राधे. राधे राधे. मानसकार म्हणतात की लखनलालजी दंडप्रमाणे म्हणजे काठी, आणि प्रभू श्रीरामजींचे यश कीर्ती ही ध्वजाप्रमाणे. आता ध्वजा जर उंच पाहिजे असेल तर ती काठी पण उंच पाहिजे की नाही, खांब उंच पाहिजे. आणि ती काठी कशी पाहिजे, कठोर पाहिजे, कमजोर नको. कमजोर असेल तर ती ध्वजा खाली येईल. तर इथे प्रभू श्रीरामजींचे यश कीर्ती ही ध्वजाप्रमाणे. आणि लखनलालजी जे आहे, लखनलालजींची जी कीर्ती आहे, लखनलालजीचे जे चरित्र आहे ते दंडप्रमाणे कठोर आहे. आपल्याला असं वाटतं की लक्ष्मणजी कठोर आहेत, क्रोधिष्ठ आहेत, पण इथं रामायण नीट समजून घेतले तर समजतं की प्रभू श्रीरामजींची जी कीर्तिरूपी ध्वजा आहे तिला खाली येऊ देऊ नये, यासाठी लखनलालजींना प्रत्येक वेळेला कठोर व्हावे लागले. लखनलालजींनी जेव्हा जेव्हा क्रोध केला स्वतःसाठी कधी केला नाही. प्रभू श्रीरामजींच्या ध्वजाला जर कोणी स्पर्श करायचा प्रयत्न केला, ती ध्वजा खाली आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा लखनलालजी कठोर झाले. प्रभू श्रीरामजींची कीर्ती ध्वजारूपी. आता ती ध्वजा जर जास्तीत जास्त उंच पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल, काठी मोठी पाहिजे है ना. आणि काठी तेवढी कठोर पाहिजे, उंच पाहिजे. आणि लखनलालजी कोण आहे, दंड स्वरूप आहे. लखनलालजी स्वतः कठोर असेल तरच ही ध्वजा उंच होईल. आपण म्हणतो ना, झेंडा ऊंचा रहे हमारा. तर ही ध्वजा उंच राहण्यासाठी लखनलालजींचे जे चरित्र आहे दंडाप्रमाणे आहे. आणि लखनलालजींनी जेव्हा जेव्हा क्रोध केला, प्रभू श्रीरामजींच्या ध्वजाला कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ध्वजाला खाली आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा लखनलालजींना क्रोध आलाय. इथे लखनलालजींचा स्वभाव असा आहे ना की लखनलालजी कुठे झुकत नाही. प्रभू श्रीरामजी जिथे जिथे झुकलेत, ज्या ज्या ऋषीमुनींकडे, गुरुदेवांकडे, तेव्हा तेव्हा लखनलालजी झुकले. आता मोठे बंधू भगवंत झुकतायत तर झुकले, अन्यथा लखनलालजी कोणाकडे झुकले नाही, फक्त एका भगवंतांकडे झुकले. भगवंतांनाच प्रणाम करायचे. अनन्य भक्ती केली लखनलालजीने. ज्याप्रमाणे स्त्री, सासू सासरे, नणंद, अतिथी, दारात आलेले जे भिक्षुक असेल, साधू असेल, सर्वांची ठेप ठेवते, संबंध फक्त पतीशी ठेवते, त्याचप्रमाणे सर्वांचा आदर ठेवायचा. भक्ती मात्र अनन्य असली पाहिजे. प्रभू श्रीरामजींची अनन्य भक्ती केली पाहिजे. कारण अनन्य भक्ती, निष्काम भक्ती आणि सातत्य हे तीन गोष्टी लक्षात ठेवायचे. अनन्य प्रभू श्रीरामजींचीच भक्ती केली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की इतरांचा आदर करायचा नाही, सर्वांचा आदर करायचा. ज्याप्रमाणे स्त्री सर्वांचा आदर करते, सासू सासरे, दीर, नणंद, सगळे जेवढे आहे, बाहेरचे जे आहे सगळ्यांचा आदर ठेवते, संबंध मात्र फक्त पतीशी ठेवते, त्याचप्रमाणे सर्वांचा आदर करायचा. संबंध फक्त प्रभू श्रीरामजींशी ठेवायचा. प्रभू श्रीरामजींची अनन्य भक्ती करायची, ज्याप्रमाणे लखनलालजींनी दाखवली. इथे लखनलालजी क्रोधिष्ठ आहेत. आपल्याला असं वाटतं ते क्रोधिष्ठ आहे, परंतु त्यांचे प्रत्येक कर्म प्रभू श्रीरामजींसाठी. आता प्रभू श्रीरामजींची जी ध्वजा आहे ती कोणावर अवलंबून आहे, लखनलालजींवर. कारण लखनलालजी दंड आहे. प्रभू श्रीरामजींची ध्वजा लखनलालजींवर अवलंबून आहे, कारण ते दंडरूपी आहे, काठी आहे. आता दंडाप्रमाणे प्रणाम कोणी केला, भरतजींनी. दंड असं उभा केला ना, एखादी काठी ती अशी सोडल्यानंतर कशी पडेल, तसे भरतलालजी प्रभू श्रीरामजींना बघून असे खाली पडले दंडाप्रमाणे. म्हणून तर म्हणतात ना, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम त्यासाठी म्हणतात. पुरुषांनी अष्टांग प्रणाम केला पाहिजे आणि स्त्रियांनी पंचांग प्रणाम. अष्टांग प्रणाम म्हणजे काय, मस्तक, छाती, दोन्ही हात झाले का 4, दोन्ही गुडघे 6 आणि दोन्ही पाय हे 8, ह्याला म्हणतात अष्टांग प्रणाम. म्हणजे संपूर्ण दंडवत प्रणाम घातला पाहिजे. आणि स्त्रियांनी तसं करू नये.
बरेच वेळा बघते की मंदिरात स्त्रिया अष्टांग प्रणाम करतात, ते चुकीचे आहे. स्त्रियांनी पंचांग प्रणाम केला पाहिजे. मस्तक, दोन्ही हात आणि दोन्ही गुडघे, पंचांग प्रणाम केला पाहिजे. तर इथे जेव्हा प्रभू श्रीरामजी, लखनलालजी आणि विश्वामित्र मुनी जे गुरुदेव आहेत, ते तिघे जण जेव्हा यज्ञशाळेत प्रवेश करतात, धनुष्य यज्ञ, तेव्हा सर्वजण, सगळे जण प्रभू श्रीरामजींकडे पाहतात. इतके कोमल, इतके सुंदर प्रभू श्रीरामजींचं रूप. इतके सगळे जण आले होते, सगळे पृथ्वीभरचे सगळे राजा तिथे उपस्थित होते, दैत्य होते, देवता होते, सगळे जण मानव रूप धारण करून इथे तिथे उपस्थित झाले होते. सगळे जण प्रभू श्रीरामजींचे इतके सुंदर सौंदर्य पाहत होते. जे असुर होते ना, त्यांना भगवंत काळाप्रमाणे दिसत होते. ज्याच्या मनात जशी भावना आहे तसेच रूप प्रभू श्रीरामजींचे दिसत होते. इथे जे विद्वान होते ना, त्यांना प्रभू श्रीरामजी विराट रूपात दिसत होते. आणि जे हरिभक्त आहे त्यांना इष्टदेवासारखे दिसले. आणि जे जनक आधी त्यांचे जनक राजा, त्यांची पत्नी, त्यांना पुत्राप्रमाणे दिसले. आणि सीता मातेला ज्या पद्धतीने, ज्या रूपात तिने पाहिले प्रभू श्रीरामजींना, त्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. त्यानंतर प्रभू श्रीरामजी जेव्हा विराजमान झाले आणि जेव्हा धनुष्य यज्ञासाठी, धनुष्य भंग करण्यासाठी राजा जनकजींनी सर्वांना आज्ञा दिली, तेव्हा सर्वजण जेवढे असुर होते प्रत्येकाने ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. एवढे बलवान सगळे राजे आले होते, सगळे पृथ्वीभरचे सगळे राजे आले होते तिथे. इतके बलवान होते, सगळ्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. कोणाला ते धनुष्य उचलता येत नव्हतं. सीता माता जेव्हा लहान होती ना, तेव्हा तिने ते धनुष्याच्या खाली धूळ पाहिली होती आणि पेन उचलावा तसे तिने धनुष्य उचलले, तिने साफ केले आणि ठेवले. आणि हे अद्भुत दृश्य राजा जनकजींनी पाहिले होते. आणि तेव्हाच त्यांनी संकल्प केला होता की या धनुष्याचा भंग जो करेल, जो कोणी या धनुष्याचा प्रत्यंच चढवेल, तो विवाह करू शकेल. स्वयंवराची रचना करायची त्याच वेळेस ठरवलं होतं त्यांनी. आणि सीता माता जगत जननी आहे, भगवती आहे, आणि ती एवढं एक पेनाप्रमाणे उचलू शकली. तेव्हाच त्यांनी विचार केला होता की धनुष्य यज्ञ करायचं. इथे सगळे जण उचलण्याचा प्रयत्न करतात, कोणी उचलू शकत नाही. आणि ते धनुष्याला आणण्यासाठी, यज्ञशाळेत आणण्यासाठी हजारो हत्तीचे बळ असणारे जे सैनिक होते, हजारो सैनिकांनी ते रथ ओढत आणला होता. आणि ते धनुष्य उचलण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही. नंतर ज्यांच्यावर वेळ आली ना उचलण्याची, ते प्रार्थना करत होते की मला उचलता येऊ द्या. आणि बाकीचे जेवढे राजा होते ना, ते प्रार्थना करत होते याला उचलता येऊ नये म्हणून. आता कोणाचं ऐकणार? जेवढे जास्त बोलतात त्यांचं ऐकणार ना. प्रत्येक जण प्रार्थना करत होते. त्यानंतर 2-2 राजे येऊ लागले उचलण्यासाठी, तरी ते धनुष्य उचलू शकले नाही. कोणीही धनुष्य उचलू शकले नाही. तेव्हा राजा जनकजी व्याकुळ झाले आणि क्रोधभरीत वाणीने बोलू लागले. ते म्हणाले, माझी प्रतिज्ञा ऐकून सर्व देवता, सर्व राजे, पृथ्वीभरचे सगळे राजा, दैत्य, सर्वजण मानव रूपात इथे आले. परंतु कोणीही हे धनुष्याला प्रत्यंच लावू शकले नाही. हे धनुष्य उचलू शकले नाही का भंग करू शकले नाही. इतकेच काय, तीळभर सुद्धा हलू शकले नाही. मी असं समजतो की ही पृथ्वी वीररहित झाली आहे. सर्वांना त्यांनी सांगितले, राजा जनकजींनी, की सर्व जणांनी आपापल्या घरी जा. जानकी कुमारीच राहील. ते जेव्हा असं बोलले, लखनलालजी क्रोधिष्ठ झाले. लखनलालजींचे ओठ फडकू लागले. लखनलालजींचे नेत्र लाल झाले. आवेशाने ते उठून उभा राहिले. लखनलालजींनी सर्वप्रथम प्रभू श्रीरामजींना प्रणाम केला. आणि इथे लखनलालजी राजा जनक असं नाही म्हणले, हे जनक बोलले, कारण क्रोध आला होता. आणि लखनलालजी जेव्हा आवेशाने उठले ना, तेव्हा ही पृथ्वी कंपायमान झाली, थरथर कापू लागली. भयभीत झाले सगळे राजे.
आणि त्यावेळेला आता प्रश्न हा आहे की जेवढे राजे आले होते त्यातले कोणाला क्रोध आला नाही आणि लखनलालजींना क्रोध का आला? तर सर्वप्रथम राजा जनकजी काय बोलले होते की मी असं समजतो ही पृथ्वी वीररहित झाली. जर राजा जनकजी म्हणले असते ना की हे जनकपूर वीररहित झाले तर लखनलालजींना क्रोध नसता आला. किंवा राजा जनकजी जर असं म्हणले असते ना की जेवढे जेवढे राजे आलेत ते वीररहित झालेत असं म्हणले असते तरी लखनलालजींना क्रोध आला नसता. पण राजा जनकजी काय म्हणले की ही पृथ्वी वीररहित झाली. असं ही पृथ्वी वीररहित झाली म्हणल्यानंतर लखनलालजींना क्रोध येणं साहजिक आहे. का? तर तिथे कोण होते? रघुवंशीचे शिरोमणी, रघुवंशी शिरोमणी प्रभू श्रीरामजी तिथे उपस्थित असताना ते म्हणतात ही पृथ्वी वीररहित झाली. हे पहिलं कारण. दुसरे कारण हे होतं की राजा जनकजी त्यांना ते ज्ञानी आहेत आणि त्यांनाच माहिती आहे की हे प्रभू श्रीरामजी साक्षात भगवंत आहे. कारण जेव्हा प्रभू श्रीरामजी जनकपूरला आले होते तेव्हा राजा जनकजींनी त्यांना पाहिले, ब्रह्मानंद विसरून गेले, प्रेमानंदात मग्न झाले. म्हणजे त्यांना माहिती होतं हे प्रभू श्रीरामजी भगवंत आहेत आणि भगवंतांपुढे बोलण्याचे सामर्थ्य केले. पृथ्वी ही वीररहित आहे म्हणून लखनलालजींना क्रोध आला. आणि तिसरं कारण असे की पुष्पवाटिकामध्ये कालच आपण प्रसंग श्रवण केला की जेव्हा पुष्पवाटिकात प्रभू श्रीरामजींच्या मनामध्ये सीता मातेविषयी जी भावना होती ती सर्व भावना लखनलालजींकडे ते व्यक्त करत होते. लखनलालजी तेव्हाच त्यांना कळाले की आता प्रभू श्रीरामजींचा विवाह सीता माताशीच होणार. आणि इथे राजा जनकजी म्हणतात की ही जानकी कुमारीच राहील. यांनी कसं ठरवलं? म्हणून लखनलालजींना क्रोध आला. आणि ते इतका क्रोध आला, अभिमान नाही हा, लखनलालजींना अभिमान नाही. ते प्रभू श्रीरामजींना प्रणाम करतात, म्हणतात हे प्रभू आपल्या कृपेने आपल्या शक्तीने मी हे संपूर्ण ब्रह्मांड चेंडूप्रमाणे घेईल आणि एखाद्या कच्च्या घड्याप्रमाणे त्याचे तुकडे तुकडे करून टाकेल. हे सुमेरू पर्वत मुळीप्रमाणे त्याचे तुकडे करू शकतो. सुमेरू पर्वत म्हणजे माहिती आहे का? काही जणांना वाटतं सुमेरू पर्वत आहे कुठे? सुमेरू पर्वत हे भुवन आहे ना, 14 भुवनांमधून जातं सुमेरू पर्वत. सुवर्ण पर्वत येते. जे सप्तद्वीप आहे ना, सप्तद्वीप त्याच्यामधून सुमेरू पर्वत जाते. आणि हे सुमेरू पर्वत जो आहे तो सुवर्ण आहे, म्हणजे सोन्याचा पर्वत येतो. आणि तो पाताळात सुद्धा आहे खाली. आणि सप्तद्वीपच्या मधून आहे, ते 14 भुवनांच्या मधून जातो तो. म्हणून इथे लखनलालजी म्हणतात की मी सुमेरू पर्वताला मुळीप्रमाणे त्याचे तुकडे करू शकतो. त्यानंतर म्हणाले की हे धनुष्याचं काय घेऊन बसलात? या धनुष्याला कमळाच्या देठाप्रमाणे उचलून मी 100 योजन लांब घेऊन जाऊ शकतो. काही राजांना वाटले की लक्ष्मणजी अनियंत्रित आहे, वाटेल ते बडबड करू लागले, वाटेल ते बोलू लागले, किती अनियंत्रित आहे. काही राजांना असे वाटले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जिथे प्रभू श्रीरामजींच्या ध्वजा खाली यायची वेळ येते ना, कोणी प्रभू श्रीरामजींच्या कीर्तिरूपी ध्वजाला, यशरूपी ध्वजाला स्पर्श करण्याचा कोणी प्रयत्न केला, त्या ध्वजाला खाली आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लखनलालजी दंडाप्रमाणे कठोर होतात. त्या ध्वजाला खाली आणू देत नाही. त्यावेळेला लखनलालजी समोर उभे राहतात. आणि इथे लखनलालजी अनियंत्रित आहे असे सर्व राजा विचार करू लागले. तेव्हा प्रभू श्रीरामजी तर भर सभेत बोलू शकत नाही की लक्ष्मण येऊन बस, शांत हो. का? तर ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, भर सभेत ते कसे बोलणार? प्रभू श्रीरामजींनी फक्त एका नजरेने लखनलालजींकडे पाहिले. लखनलालजींचा क्रोध शांत झाला आणि लखनलालजी बाजूला येऊन बसले, विराजमान झाले. यातून लक्षात येतं की लखनलालजींना प्रभू श्रीरामजींचा नजरेचा किती मोठा धाक आहे. फक्त एक नजर म्हणजे प्रभू श्रीरामजींच्या एका नजरेत ते नियंत्रित झाले. एवढे मोठे क्रोधिष्ट. आणि सर्व राजांना आठवते की हे सगळे अनियंत्रित कसे काय? हे लक्ष्मणजी अनियंत्रित आहे? अनियंत्रित नाही. प्रभू श्रीरामजींच्या एक
कटाक्ष टाकला. फक्त एक नजर. लखनलालजी शांत झाले, विराजमान झाले. त्यानंतर जेव्हा गुरुदेवांची आज्ञा झाली तेव्हा प्रभू श्रीरामजी उठून उभा राहिले. बोला राधे राधे. प्रभू श्रीरामजींना जेव्हा गुरुदेवांची आज्ञा झाली, गुरुदेवांनी जेव्हा आज्ञा दिली तेव्हा प्रभू श्रीरामजी उठून उभा राहिले. आणि प्रभू श्रीरामजींनी सर्वप्रथम गुरुदेवांना प्रणाम केला, महादेवांना प्रणाम केला, सर्वांना प्रणाम केला. आणि प्रभू श्रीरामजींनी नुसता हात पुढे केला आणि ते धनुष्य सहज उचलले. प्रत्यंचा चढवणार तेवढ्यात ते धनुष्य भंग झाला. इतका मोठा आवाज होता. ते धनुष्य भंग झाल्यावर सगळे भयभीत झाले. आणि तो आवाज जेव्हा परशुरामजींना तिथपर्यंत पोहोचला तर परशुरामजी क्रोधिष्ठ झाले. परशुरामजी आल्यानंतर सर्व राजे महाराजे उठून थरथर कापू लागले. आपल्या वडिलांच्या नावासही स्वतःचे नाव सांगू लागले. सगळे जण भयभीत झाले. आता काय होणार? तेव्हा राजा जनकजी म्हणाले सीतामातेला, जा परशुरामजींना प्रणाम कर. सीतामातेने परशुरामजींना प्रणाम केला. परशुरामजी म्हणाले, अखंड सौभाग्यवती भव. त्यानंतर लखनलालजी आणि प्रभू श्रीरामजींनी प्रणाम केला. त्यानंतर परशुरामजी राजा जनकजींना म्हणाले, हे जनक, सांग इथे गर्दी कशाची आहे? तेव्हा राजा जनकजींनी संपूर्ण वृत्तांत सांगितला. तेव्हा तिथे भंग पावलेल्या धनुष्याकडे त्यांची नजर गेली. ते म्हणाले, हे जनक, सांग हे धनुष्य कोणी भंग केला? नाहीतर जिथपर्यंत तुझं राज्य आहे ते संपूर्ण उकडून टाकेल. बोल लवकर, हे शिव धनुष्य कोणी भंग केला? सगळे जण थरथर कापू लागले. सगळे जण भयभीत झाले. आता काय होणार? सीता मातेला एक क्षण कल्पाप्रमाणे वाटू लागले. प्रभू श्रीरामजींनी सर्वांचे मनोगत जाणले. प्रभू श्रीरामजी समोर आले, हात जोडून म्हणाले, ज्यांनी कोणी हे धनुष्य भंग केलाय ते आपले दास आहे. बस, दास नाही, तो माझा शत्रू आहे. सहस्र भाऊप्रमाणे माझा शत्रू आहे. बोल लवकर, हा शिव धनुष्य कोणी भंग केला? तेव्हा लखनलालजी म्हणाले, लहानपणी आम्ही एवढे धनुष्य भंग केले, तेव्हा कोणी काय बोलले नाही, तेव्हा आपण कधी आले नाही. आणि हे साधारण धनुष्याच्या प्रती एवढी ममता? बस, साधारण धनुष्य नाहीये, हा महान धनुष्य आहे. बोल लवकर, हे धनुष्य कोणी भंग केला? लखनलालजी म्हणाले, आजपर्यंत मी पाहिले साधू संत महात्मा ब्राह्मण त्यांना कशाची आसक्ती नाही, आणि या साधारण धनुष्याच्या प्रती एवढी मोठी आसक्ती? बस, हे महान धनुष्य आहे, साधारण धनुष्य नाही. कोणी भंग केला? सांग लवकर. लखनलालजी म्हणाले, हे महान धनुष्य ज्यांनी भंग केला ते कोणीतरी महान आहे. ते म्हणाले, बस, महान नाही, सहस्र भाऊप्रमाणे माझा शत्रू आहे. बोल लवकर, ते धनुष्य कोणी भंग केले? तेव्हा लखनलालजी म्हणाले, लखनलालजींचा क्रोध वाढत होता तरी लखनलालजी शांततेने बोलतायत. लखनलालजी म्हणाले की हे साधारण धनुष्याच्या प्रती एवढी आपली ममता? एवढे मोठे साधू संत महात्मा ब्राह्मण कधी ममता करत नाही. तुम्ही एवढे महान आहात, ब्राह्मण आहात, साधू संत आहात, तुम्हाला एवढी ममता कशी? तेव्हा परशुरामजींना क्रोध आला. परशुरामजी म्हणाले, हे जनक, सांग या बालकाला मी कोण आहे ते. तेव्हा लखनलालजी म्हणाले, आपल्याला कोण जाणत नाही, आपल्याला छोटे छोटे बालक सुद्धा जाणतात. आपण तेच ना ज्यांनी मातेचा शिरशेट केला, आपण तेच ना ज्यांनी भावंडांचा शिरशेट केला. आता मात्र लखनलालजी असे बोलले जणू काही मृत्यूला आमंत्रण दिले. परशुरामजी क्रोधिष्ठ झाले. बस, आता माझा परशा पाहिला ना? लखनलालजी म्हणाले, परशा दाखवून मारून टाकेल, मारून टाकेल, धमकी देत आहे. रघुकुळाची रीत आहे, स्त्री, बालक, गोमाता, ब्राह्मण यांच्यावर आम्ही हात उगारत नाही. एवढी हौस असेल युद्ध करायची तर या रणांगणावर,
तोडा तो गळ्यातला धागा, पुसा ते त्रिपुंड्र आणि मग बघा सुमित्रा मातेच्या दुधाची काय ताकद आहे. एकमेव लक्ष्मणजींनी परशुरामजींना बोलले, परशुरामजींसारखे जे अवतार आहे त्यांना सुद्धा झुकवले प्रभू श्रीरामजींपुढे. पण आपले स्वामी लक्ष्मणजींनी आपले स्वामी प्रभू श्रीरामजींना कुठेही झुकू दिले नाही. तो ध्वजा जो आहे, कीर्तीचा यशाचा जो ध्वजा आहे, तो उंच फडकवतच ठेवला. त्याला स्पर्श करण्याचा कोणी प्रयत्न केला तेव्हा लखनलालजी तिथे आवेशाने उभे राहतात, कठोर होतात. परशुरामजींसारखे जे कठोर आहेत, परशुरामजींसारखे जे आहेत त्यांना सुद्धा झुकवले. परशुरामजी कोणाकडे झुकत नाही आणि ते भगवंतांकडे झुकले. बोला राधे राधे. लखनलालजी कधी रडले नाही. परंतु जेव्हा प्रभू श्रीरामजी वनवासात जाण्यास निघाले, लखनलालजींना कळाले प्रभू श्रीरामजी वनवासात जाण्यास निघाले, तेव्हा लखनलालजींचा कंठ दाटून आला, नेत्रातून अश्रू येऊ लागले. लखनलालजी धावत धावत आले, प्रभू श्रीरामजींच्या चरणी लोटांगण घालू लागले. प्रभू श्रीरामजींना म्हणाले, हे प्रभू तुम्ही कुठे निघालात, मी सुद्धा येणार. प्रभू श्रीरामजी म्हणाले की माता पिताचे सेवा करणं हे तुझा धर्म आहे. तेव्हा लखनलालजी म्हणाले, हे प्रभू मला माहिती आहे माझा धर्म माता पितांची सेवा करणे हे आहे, परंतु परमधर्म सांगते की परमधर्म हे सांगते की माझे असली माता पिता तर तुम्ही आहात. आत्म्याचे माता पिता परमात्मा आहे. हे प्रभू हे माता पिता तर नश्वर आहे. कधी ना कधीतरी या माता पितांचा नाश होणार, परंतु शाश्वत माता पिता तर हे प्रभू आपण आहात. माझा परमधर्म सांगतो की माझे माता पिता तुम्ही आहात. परिवाराची आसक्ती नष्ट झाली. लखनलालजींना वाटले भगवंत आता मला घेऊन जाणारच नाही. लखनलालजींच्या नेत्रातून अश्रू येत आहेत. संपूर्ण आसक्ती नष्ट झाली, देहाची आसक्ती राहिली नाही. लखनलालजींनी निर्णय घेतला, जर प्रभू श्रीरामजींनी जर मला नेले नाही तर मी प्राण त्याग करेन. त्यांनी मनोमन निर्णय घेतला. तेव्हा भगवंतांनी सांगितले की जा मातेची आज्ञा घेऊन ये. आणि तेव्हा माता सुमित्रा माता घर सजवत होती, प्रसन्न होती. तिला माहिती आहे की प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक आहे आणि ती भवन सजवत होती. भरपूर दासदासी असून सुद्धा ती भवन सुंदर सजवत होती. आता लखनलालजीने हे पाहिले, तिच्या मुखावर इतकी प्रसन्नता आहे, ती भवन सजवते. तेव्हा लखनलालजीने विचार केला, मी हिला कसे सांगू की प्रभू श्रीरामजी वनवासात जाण्यास निघाले आणि त्याच्याही पलीकडे मी सुद्धा निघणार आहे, हे कसं सांगू. तेव्हा जेव्हा लखनलालजीने सांगितले, लखनलालजी सांगण्यापूर्वी इतके भयभीत झाले. जीवनात ते कधी भयभीत झाले नव्हते. त्यांना कशाचेच भय नव्हते. ही पहिली वेळ आहे की ते भयभीत झाले. भय याच्या वाटत होते की माताने नाही म्हणून सांगितले तर, जाण्यास नकार दिला तर. कारण प्रभूंनी सांगितले जा माताची आज्ञा घेऊन ये, आणि माताने नाही म्हणून सांगितलं तर मी जाणार कसं. पहिल्यांदा लखनलालजी भयभीत झाले. लखनलालजीने जेव्हा सांगितले वनवासात जाण्याविषयी, तेव्हा आज ज्या मातेने जे काही बोलले ती कुठली माता बोलणार नाही. प्रत्येकाला संत प्रिय, परंतु कोणीही आपल्या पुत्राला संत बनवत नाही. सगळे जण संतांची पूजा करतात, सर्वांना संत अतिशय प्रिय, पण आपल्या पुत्राला कोणीही संत बनवत नाही. आज सुमित्रा मातेकडून शिकायला मिळते की आपल्या पुत्राला काय उपदेश दिले पाहिजे. इथे सुमित्रा माता म्हणते की तुला काय वाटते, तू अयोध्या सोडून चाललायस. लक्ष्मण बोल, तुला काय वाटते, तू अयोध्या सोडून चाललायस. लक्ष्मण, जिथे प्रभू श्रीरामजी आहेत तिथे कोट्यावधी शेकडो अयोध्या आहे.
खरे पाहता इथे प्रभू श्रीरामजी नाही, ते तर वनवासात निघाले. जिथे प्रभू श्रीरामजी आहे तिथे अयोध्या आहे, आणि वनवासात तर आम्ही राहणार आहोत. लक्ष्मण, सांग, तुला काय वाटते, राम वनवासात का चालले? लक्ष्मणजी म्हणाले, कैकेयीमुळे. तेव्हा सुमित्रा माता म्हणाली, नाही लक्ष्मण, तुला सेवेचा लाभ प्राप्त व्हावा म्हणून प्रभू श्रीरामजी वनवासात निघाले. बोला. त्यानंतर सुमित्रा माता लखनलालजींना म्हणाली की तू प्रभू श्रीरामजींची सेवा कर, तेच तुझे पिता आहे आणि वैदेहीच तुझी माता आहे, त्यांची तू सेवा कर. तेव्हाच लखनलालजींनी मातेला चरण स्पर्श केला आणि तेव्हा संकल्प केला, 14 वर्ष मी झोपणार सुद्धा नाही. 14 वर्ष लखनलालजी कधी झोपले नाही, दिवस रात्र प्रभू श्रीरामजींची सेवा केली. त्यानंतर लखनलालजींना इतका आनंद झाला की मातेने जाण्यास परवानगी दिली. त्यांना इतका आनंद झाला, ज्याप्रमाणे हरण जेव्हा बंधनातून मुक्त झाल्यावर ज्याप्रमाणे तीव्रतेने हरण धावेल त्याप्रमाणे लखनलालजी धावू लागले, आनंदित झाले. बोला राधे राधे. लखनलालजी पहिल्यांदा त्यांच्या नेत्रातून अश्रू आले की जेव्हा प्रभू श्रीरामजी वनवासात निघाले, आणि पहिल्यांदा भयभीत झाले की जेव्हा ते मातेकडे गेले, जर मातेने नाही पाठवले तर मी काय करणार. बोला राधे राधे. लक्ष्मण चरित्र मध्ये लखनलालजींचा स्वभाव, ते क्रोधी आहेत, प्रेमी पण आहेत. प्रभू श्रीरामजींवर प्रेम करतात, आणि मग क्रोध कसा काय? क्रोध आणि प्रेम एकाच वेळेस एका ठिकाणी राहू शकत नाही, हे पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं. दुसरं म्हणजे त्यांना कामना निर्माण होते, जनकपूर पाहण्याची लालसा निर्माण होते. आता ते विरक्त आहे आणि लालसा पण कशी काय निर्माण झाली? मग ज्याप्रमाणे प्रेम आणि क्रोध एका वेळी एकच काहीतरी असू शकतं, प्रेम किंवा क्रोध, त्याचप्रमाणे विरक्ती किंवा लालसा या दोघींपैकी एकच काहीतरी राहू शकतं. तर तसंच लखनलालजींचा आजच्या विषयामध्ये, कालच्या विषयात काय होतं की लखनलालजी दंडाप्रमाणे क्रोध का करत होते की भगवंतांच्या यश रूपी ध्वजाला कोणी ठेच पोचवली, ध्वजाला स्पर्श जरी केला तर ते दंडाप्रमाणे कठोर होतात. हा कालचा विषय होता. आणि आजचा विषय काय होता की लखनलालजी कधी रडले नाही, पण प्रभू श्रीरामजी जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रू आले. त्यानंतर लखनलालजी कधी भयभीत झाले नाही. ही पहिली वेळ होती की माताने जर नकार दिला तर प्रभू श्रीरामजी नेणार नाही, याचे भय लखनलालजीने होते. म्हणून आजचा विषय हा होता की त्यांना पहिल्यांदा भय वाटले आणि नेत्रातून अश्रू आले. कालचा विषय, ते दंडाप्रमाणे कठोर होतात प्रभू श्रीरामजींसाठी. परवाचा विषय काय होता की त्यांच्यामध्ये क्रोध आणि प्रेम आणि लालसा आणि विरक्ती ही एकत्र कशी येते. हा सगळा विषय आपण लखनलालजींच्या स्वभावाविषयी आपण पाहतो. याच्यामध्ये काय की लखनलालजींना समजण्याचा प्रयत्न करतो. बोला राधे राधे. आता काय प्रश्न आहे का? आपण कथा नाही घेते, आपण लखनलालजींना समजून घेतोय, पण प्रत्येकाची एक बाजू असते. लखनलालजींची पण एक स्वतःची बाजू आहे. त्यांनी का असा का क्रोध केला, ते राजा जनक का नाही म्हणले, जनकच का म्हणले, तिथे भर सभेत क्रोध करण्यासारखं काय झालंय? काही जणांना वाटेल राजा जनकजी तर योग्य बोलले, वीर रहित झाली, कोणीच उचलले नाही. पण लोकांना समजलं पाहिजे ना लखनलालजी काय आहे. लखनलालजी क्रोधिष्ट का झाले? प्रत्येक ठिकाणी लखनलालजींनी जी जी ऍक्शन घेतली ना, त्यामागचं काहीतरी कारण आहे. जे जे कर्म केले ते प्रभू श्रीरामजींसाठी केले लखनलालजींनी, प्रत्येक कर्म, आणि त्यामागचं कारण आहे काहीतरी.